हिंगोलीचा संत नामदेव हळद मार्केट सध्या राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. मात्र सध्या जर मानायला गेलं तर सध्या आपण बघू शकता या ठिकाणी सध्या हळद आणण्यासाठी शेतकऱ्यांचा शुकशुकाट दिसतोय. याचं कारण आहे की सध्या 10 दिवस जे आहे ते ह्या हळद मार्केट मार्च एंडमुळे बंद आहे आणि त्या मार्च एंडमुळे बंद असल्यामुळे या ठिकाणी सध्या शुकशुकाट दिसत आहे. आपल्यासोबत या मार्केटचे संचालक आहेत. सर, काय सांगाल आपण एकंदरीत किती दिवसापासून हळद मार्केट बंद आहे? 25 तारखेला शेवटचं मार्केट होतं आणि त्यामध्ये जवळपास 6 दिवस शासकीय सुट्या येतात आणि नाणेटंचाई इत्यादी कारणामुळे बंद आहे बाजार समिती. तर आपल्या या मार्केटमध्ये रोजची किती उलाढाल होते हळदीची? आता सीझन सुरू झाल्यावर सरासरी 5000 क्विंटल माल डेली तोल होतो. एरवी आता या 2-3 दिवसात सीझन सुरू झाला, एरवी सीझन नव्हतं. सध्या हळदीला भाव देखील मिळत नाही, याचं कारण नेमकं काय सांग? नाही, सध्या बाजारभाव चांगला आहे. यावर्षी उत्पादन कमी झाल्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी बोलून दाखवतात उत्पादन कमी झालं, त्याच्यामुळे बाजारभाव चांगले राहतील असं वाटते. सध्या आता शेतकऱ्यांना पैशाची देखील चंचल भासत आहे. या ठिकाणी मार्केटमध्ये आपण आल्याच्या नंतर काय सांगता शेतकऱ्यांना? माल एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने विकावा, जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल अशी असं शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी एकदाच न माल विकता टप्प्याटप्प्यानं माल विकावा. निश्चितच बघायला गेलं तर जो 10 दिवसाचा हा गॅप आहे हा मार्च एंडिंगमुळे बंद असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते. LS मराठी, गजानन पवार, हिंगोली.